मराठा ओबीसी आर पारची लढाई। मराठा महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश देशमुख। वडीगोद्री इथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळूनही यासाठी उपोषण सुरू आहे। वडीगोद्री इथं सुरू असलेल्या उपोषणाला पूर्ण स्टाईल मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पाणी बंद केलंय, जेवण बंद केलंय, हे त्यांच्याकडे बघितल्यास जाते। मराठा ओबीसी मध्ये लढाई आर आणि पारची होणार आहे। शब्द दिलेला आहे, 13 तारखेपर्यंत वाट पाहणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अन्यथा रोखठोक भूमिकेत 288 जागा विधानसभेला लढणार असल्याचं मराठा महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांनी आज दिनांक 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दिला आहे। एकीकडे जर बघितलं तर आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं नाही म्हणून ओबीसीचे काही नेते हे उपोषणाला बसलेले आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे जरांगी स्टाईल ते वापरतायत। आज रोजी त्यांनी पाणी बंद केलं, त्यांचं जेवण बंद केलं आणि पूर्ण हे जर बघितलं तर हे पूर्ण हास्यास्पद त्यांच्याकडे बघितलं जाते। यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर येणाऱ्या लढाईमध्ये आता पूर्णपणे आर्य पारची लढाई होणार आहे। यात जर बघायचं राहिलं तर ओबीसीचे जे नेते आहेत ते मराठा समाजाला पूर्ण डिवसण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि या आंदोलनामध्ये येणाऱ्या 13 तारखेच्या नंतर आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही 13 तारखेपर्यंतच आम्ही वाट बघणार आणि 13 तारखेच्या नंतर जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही आमची रोखठोक भूमिका पूर्ण 288 जागा आम्ही लढवणार आणि या प्रकरणामध्ये त्याच्यानंतर या आंदोलन करतेवेळी जर कुठलेही गुन्हे दाखल झाले तर पूर्ण वकील संघ या आंदोलकांच्या पाठीमागे पूर्ण ठामपणे उभा आहे।